नमस्ते. हेल्दी लाईफ बाय डॉक्टर ठोंबरे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. आतापर्यंत आपण मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र ही 3 चक्र आपण पाहिलेली आहेत. आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे अनाहत चक्र. हे 4थं चक्र आहे. अनाहत चक्र म्हणजे अजिंक्य किंवा न दुखवणारा आवाज, जे प्रेम, मनाचं संतुलन, निस्वार्थी प्रेम, क्षमा व उपचार शक्ती यांच्याशी निगडित आहे. यास हृदय चक्र किंवा हार्ट चक्र सुद्धा म्हणतात. याचं स्थान आहे ते छातीच्या मध्यभागी आहे. अनाहत म्हणजे आवाज, कुठल्याही गोष्टीचा आवाज करायचं म्हणलं तर 2 वस्तूंचं घर्षण होऊन त्यातून आवाज निर्माण होतो. अनाहत म्हणजे दोन्ही वस्तूंचं घर्षण न होता जो आवाज निर्माण होतो त्या आवाजाला अनाहत असे म्हणतात. 2 वस्तूंच्या स्पर्शाशिवाय होणारा आवाज म्हणजे अनाहत होय. तो अखंड, पवित्र व निर्दोष असतो. हे अनाहत चक्र आहे. त्याचे मूल तत्व आहे ते वायुतत्व आहे. या चक्राचा रंग आहे तो हिरवा रंग आहे. याची मुद्रा आहे ती शिवलिंग मुद्रा आहे. शिवलिंग मुद्रा म्हणजे दोन्ही हात आपण एकत्र करून उजव्या हाताचा अंगठा ताठ वर धरणं, अशा पद्धतीने जी बांधलेली मुद्रा आहे या मुद्रेला शिवलिंग मुद्रा म्हणतात. या अनाहत चक्राची ही अशी शिवलिंग मुद्रा आहे, धारण करायची असते. या चक्राचा तत्व आहे ते वायुतत्व आहे. ह्या चक्रासंबंधी येणारे अवयव आहेत ते हृदय, फुफ्फुस, रक्ताभिसरण, सिरेक प्लेक्सेस, नर्वस सिस्टीम, थायमस ग्रंथी संबंधित येत असतात. या चक्राचं बीज मंत्र आहे तो ओम यम हा बीज मंत्र आहे. या चक्राच्या 12 पाकळ्या असतात. या चक्रा संबंधितच्या भावना म्हणजे निस्वार्थी प्रेम, करुणा, आनंद या आहेत व त्याचबरोबर नातेसंबंध दृढ करणं संबंधित आहे. याचं कार्य आहे हे चक्र ऊर्जा व चैतन्य प्रदान करणारे चक्र आहे. इतरांच्या बद्दल प्रेम भावना निर्माण करणारे चक्र आहे. प्रेम भावना जागृत ठेवतो. हे जर चक्र असंतुलित झालं तर भावनिक वेदना निर्माण होतात. मत्सर, क्रोध, राग, नातेसंबंधामध्ये दुरावा येणे, अवयवामधील श्वसनासंबंधी आजार, हृदयासंबंधी आजार, रक्ताभिसरण संबंधी आजार या चक्राच्या असंतुलनामुळे निर्माण होत असतात. हे चक्र जर सक्रिय असेल, संतुलित असेल तर निरपेक्ष प्रेम, निरोगी नातेसंबंध, आत्मसन्मान, भावनिक समतोल राहतो. हे चक्र जर समतोल राहिलं तर नातेसंबंधी चांगले सुधारतात. एकमेकांच्या बद्दल प्रेम निर्माण होतं. जीवनामध्ये, फॅमिलीमध्ये सुद्धा आणि समाजामध्ये सुद्धा सुख, शांती, समाधान अशा पद्धतीचं जीवन आपल्याला या चक्राच्या सक्रियतेमुळे जगता येतं. हे जर चक्र संतुलित जर झालं तर स्वतःवर प्रेम करून इतरांच्यावर प्रेम करण्याची भावना निर्माण होते. या चक्राचा मूलमंत्र आहे तो म्हणजे यम. हे चक्र जर आपल्याला सक्रिय करायचं असेल तर चक्र सक्रिय करत असताना हिरव्या रंगाच्या गवतामध्ये फिरणे, हिरव्या रंगाच्या भाज्याच आहारामध्ये घेणे, लिंबू वर्ग, काकडी वर्ग अशा पद्धतीचा आपल्या आहारामध्ये समावेश करणे, ग्रीन वस्त्रांचा वापरण्यामध्ये समावेश करणे, गरुडासन, गोमुखासन, गायत्री मुद्रा, सेतुबंधासन, भुजंगासन, मत्स्यासन, उष्ट्रासन इत्यादी अगोदर आसनं करावी आणि आसनं करून नंतर 3 गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. ते म्हणजे आसनं करणं, ध्यानधारणा करणं, ओम यम या जपाचा उच्चार करणं, खोल श्वास घेणं, प्राणायाम करणं. त्याबरोबर हा जप करत असताना अनाहत चक्राच्या ठिकाणी 12 पाकळ्या हिरव्या आहेत आपल्या हृदयाच्या ठिकाणी पाहणं. अनाहत चक्र जागृत करण्यासाठी योगासनं केली तर योगासनांच्यामुळे हेगोस नर्व स्टिम्युलेशन होते व हेगोस नर्व स्टिम्युलेशन झाल्यामुळे डायजेशन मोडमध्ये जातो. त्यामुळे शांतता निर्माण होणं, प्रॉपर मेटाबॉलिझम डायजेशन होणं या क्रिया होत असतात. ध्यान जर केलं तर ध्यानामुळं वेगस नर्व स्टिम्युलेशन होते. प्राणायाम आपण केलं तर प्राणायामामुळं करुणा निर्माण होते व करुणा ही भावना जास्त प्रेरित होते. त्याचा पण हे चक्र ऍक्टिव्हेट करण्यासाठी उपयोग होतो. हा जप करण्यामुळं अनाहत चक्रामध्ये जागृती निर्माण होते, स्पंदन निर्माण होतात, त्याचा मेंदूवर परिणाम होतो. मेंदूवर परिणाम झाल्यामुळे स्पायनल कॉर्ड परिणाम होतो, भावना उद्दीपित होतात, मन शांत होतं, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येतं. या चक्राची साधना ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदयरोग आहे, फुफ्फुस रोग आहे, त्यांना मणक्याचे व्याधी आहेत, हर्निया आहे, अशा लोकांनी या चक्राची उपासना करू नये. त्याचबरोबर डोकेदुखी किंवा जास्त डोकेदुखी असेल त्यांनी पण हे चक्र जागृत करण्याचा प्रयत्न करू नये. या चक्राच्या जागृतीसाठी योग्य मार्गदर्शन, योग्य त्या गुरुपासून सल्ला घेऊन मगच हे चक्र जागृत करावे. हे चक्र जागृत करण्यासाठी कशा पद्धतीने आपण योगासनं करणार आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला हे चक्र जागृत करायचं आहे ते आपण पाहूया. अनाहत चक्र सक्रिय करण्यासाठी काही योगासनं करावे लागतात ते आपण पाहणार आहोत. त्यामध्ये प्रथम आपण बघणार आहे
तो म्हणजे गोमुखासन. गोमुखासन करत असताना पहिली गोष्ट, डावा पाय फोल्ड करून घ्या. त्यावर उजवा पाय ठेवा. पाठीचा मणका ताठ, मान ताठ, दृष्टी समोर. डावा हात पाठीमागून वरच्या बाजूला घ्या आणि उजवा हात डाव्या हाताची मिठी घाला. अशा पद्धतीनं हे गोमुखासन आपल्याला करायचं आहे. हे आपण आसन धारण करून या आसनामध्ये 4 आकड्यामध्ये श्वास घ्या, 8 आकड्यामध्ये श्वास सोडा, 10 आकड्यापर्यंत हे आसन धारण करा. यानंतर उजव्या पाय खालच्या बाजूला आणि डावा पाय वर घेऊन दुसऱ्या बाजूने सुद्धा आसन हे धारण करावे. यानंतर आपण भुजंगासन करणार आहोत. पालथे झोपा. पाय वरच्या दिशेला घ्या. कपाळ हनुवटी जमिनीला टेका. श्वास घ्या. श्वास घेत घेत वर या. श्वास सोडा. घ्या. संत श्वसन. संपूर्ण लक्ष आपलं छाती ओपन करण्यावर लक्ष केंद्रित करा. अशा पद्धतीनं हे आसन अर्ध्या मिनिटापर्यंत धारण करा. या आसनामुळे चेस्ट ओपन होते, नाक चक्र ओपन होण्यास मदत होते. मच्छासन करणार आहोत. मच्छासनासाठी पद्मासन घाला. सावकाश कोपर खाली टेका. डोकं पण खाली टेका आणि हळूहळू आपला छातीवर उचलून माथा खाली टेका आणि हाताने अंगठे पकडा. अशा पद्धतीनं पूर्ण छाती आपली ओपन व्हायला हवी. संत श्वसन. श्वास घ्या आणि सोडा. अर्ध्या मिनिटापर्यंत धारण करायचे आहे. सावकाश श्वासन सोडा. सेतुबंधासन करणार आहोत. वज्रासनात बसा. त्यानंतर गुडघ्यावर या. दोन्ही हात पाठीमागे घ्या. दोन्ही हाताने दोन्ही पायाची टाच पकडा. मान जास्तीत जास्त पाठीमागे घ्या. छाती जास्तीत जास्त वर ताणा आणि अशा पद्धतीनं संत श्वसन घ्या. श्वास घ्या आणि सोडा. हे आसन अर्धा मिनिट धारण करा. हे आसन धारण केल्यामुळे संपूर्ण आपली चेस्ट चांगली ओपन होते. सावकाश आसन सोडा. अनाहत चक्र सक्रिय करण्यासाठी सुखासन किंवा पद्मासनात बसा. शक्यतो पद्मासन घालता आलं तर खूप सुंदर. पाठीचा मणका ताठ, मान सरळ, दृष्टी समोर, डोळे मिटलेले. हे चक्र सक्रिय करण्यासाठी आपल्याला मुद्रा धारण करायची आहे. ती शिवलिंग मुद्रा धारण करायची आहे. शिवलिंग मुद्रा सगळी बोटं एकमेकांमध्ये घ्या. उजव्या हाताचा अंगठा ताठ ठेवा. बेंबीच्या समोर धरा. शांत श्वसन घ्या. खोल श्वसन घ्या. खोल श्वास घ्या आणि श्वास सोडा. श्वास घेत आणि सोडत असताना ओम यम हा जप करत राहा. श्वास घ्या. ओम यम. ओम यम. हा जप करता करता छातीच्या ठिकाणी हिरव्या रंगाचं गोल चक्र फिरत आहे असं मनामध्ये आणा आणि हृदयाच्या ठिकाणी जसं चक्र फिरत आहे, तो रंग फिरत आहे अशी आपल्या मनाची धारणा करा. अशा पद्धतीनं ध्यान जर केलं तर निश्चितपणे अनाहत चक्र ओपन होण्यासाठी फायदा होतो. हे चक्र जर ओपन झालं तर स्वतःबद्दल प्रेम, इतरांच्या बद्दल सुद्धा आपल्या मनामध्ये प्रेम भावना निर्माण होते. प्रपंचामध्ये एकमेकांच्या मध्ये समतोल निर्माण होतो, प्रेम निर्माण होतं. त्याचबरोबर
समाजामध्ये सुद्धा एकमेकांच्या बद्दल आपली चांगली भावना राहते. स्वतः सदृढ होऊन सदृढ समाज आणि सदृढ भारत निर्माण करण्यासाठी निश्चितपणे या चक्राचा सक्रिय करण्यामुळे आपल्याला फायदा होतो. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.